महाराष्ट्र चे वाडा तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील साहेब या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले आहेत। आपलं हार्दिक स्वागत। एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजन केले जिजाऊ संघटना शाखा वडोलीनं डिंग डॉंग वडोली मंडळानं भव्य आयोजन मात्र केले। अगदी झोबेरे केले जाधव टॉस करताय शशिकांत पाटील साहेब। सेमी फायनल मॅच सामन्याचं नाणेफेक करताय शशिकांत पाटील साहेब। टॉस जिंकला या मॅच मध्ये तो म्हणजेच या ठिकाणी साई 11 स्पोर्ट्स संघाने काय घेणार टॉस जिंकल्यानंतर बेस्ट ऑफ लक दिला शशिकांत पाटील यांच्या हस्ते। बॅटिंग कुठपर्यंत रोखणार? बॅटिंग मारण्यामध्ये आम्ही 45 प्लस मारण्याचा प्रयत्न करू। 45 पर्यंत आपण करणार आहात। या ठिकाणी फिल्डिंग येते शशिकांत पाटील साहेब 2 मिनिटं तुमच्याकडे मी घेणार आहे। चांगली स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलंय आणि अगदी जिजाऊ शाखा वडोलीचं भव्य आयोजन या ठिकाणी आपण पाहताय। चांगलं आयोजन झालं, डॉक्टर साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आज या मॅचला आपण सुद्धा मोलाचं सहकार्य करताना उपस्थित झालेले आहात। वेळात वेळ काढून कसं वाटतं एकात्मते स्पर्धा सर्व जाती धर्म पंथाचं गाव म्हणजे वडोली गाव आहे मिनी इंडिया या ठिकाणी पाहायला मिळतंय। आयोजन नियोजन आणि मुलांवरचा उत्साह जो जोश पाहून काय वाटतं? खरंच खूप चांगली अशी स्पर्धा या वडोली गावातील तरुणांनी भरवलेली आहे। वास्तविक पाहता ह्या लीग ज्या होत आहेत गावा मिळून हे खूप चांगली संकल्पना आहे। त्याच्यामध्ये जास्त खर्च न होता गावातले सर्व तरुण एकत्र येतात आणि त्याच्या माध्यमातून एक गावातील एकोपा इथे जोपासला जातो आणि निश्चितच मी यांचं जे आयोजक आहेत त्यांचं अभिनंदन करेन की अशा प्रकारच्या स्पर्धा तुम्ही भरवताय आणि त्या माध्यमातून गावातील एकोपा सर्व धर्म समभाव राखला जातोय। निश्चितच अभिनंदन पात्र आहेत आयोजक। नक्कीच थँक्स तुला शशिकांत पाटील साहेब। प्लीज वेलकम व्हीआयपी डायस ओव्हर टू कमिटी बॉक्स। तर एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये, साई स्पोर्ट्स विरुद्ध ऋषी स्पोर्ट्स। या सामन्यातला मागच्या सामन्यातला सामनावीराचा पुरस्कार जबरदस्त कसी हुई सदी हुई घातक तेज तर्रार गोलंदाज अब्दुल्ला 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेल्या अब्दुल्ला या सामन्यातला मागच्या सामन्यातला सामनावीराचा पुरस्कार त्वरित यायचा आणि क्रीडा मंचावरून शशिकांत गजानन पाटील यांना विनंती करतो मी की त्यांनी अब्दुल्ला या तेज तर्रार वेगवान गोलंदाजाला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करावं। अब्दुल्ला कम यार। तर शशिकांत गजानन पाटील वाडा तालुका विद्यमान अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनाचे, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि वसुरी गावचे सुपुत्र आहेत। एक जबरदस्त गोलंदाज तयार झाला या निमित्तानं साई स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण न स्वीकारता फलंदाजी स्वीकारलेली आहे। सद्दाम भाबे तसौ भुरे शमशी बुरे या तिन्ही मान्यवर त्रिमूर्तींना विनंती करतो की त्यांनी वाडा तालुका जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत गजानन पाटील यांना मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मानित करावं। त्रिमूर्तींनी सत्कार करायचा आहे। अध्यक्ष जिजाऊ संघटना वाडा तालुका अध्यक्ष माननीय शशिकांत पाटील साहेबांचा शाही सत्कार ते वडोली या गावामध्ये आपलं वडोली लीग मध्ये हार्दिक स्वागत। जोरदार टाळ्या वाजवायच्या। वेलकम वेलकम सुस्वागतम माननीय शशिकांत पाटील साहेब। जिजाऊ संघटना महाराष्ट्र प्रदेश सामने साहेबांची मोठी ताकद या वाडा तालुक्याची। वेलकम। सलामीची जोडी मैदानामध्ये येते आहे दिनेश आणि त्याच्या जोडीला अब्दुल्ला।
इम्रान बाबे यांना मी विनंती करतो की त्यांनी गणेश पाटील यांचा सुद्धा सत्कार करा. इम्रान बाबे, यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. गणेशजींचं स्वागत होते. जिजाऊ संघटना महाराष्ट्राचे वाडा तालुका उपाध्यक्ष यांच्या ठिकाणी सत्कार केला जाते. आपलं वडोली लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. पहिला चेंडू राऊंड राहायचा जोरदार फटका मारला जातोय. 2 धावा तर यावर मिळाल्याच पाहिजे. अब्दुल्ला मात्र त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये. एका धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या बिनबाधे. बघा शोएब बाबे यांची मस्क्युलर बॉडी बघा. मुद्दाम हाफ टी शर्ट घालून आलेले आहेत. अण्णा तर पहिल्या चेंडूवर मला वाटतं 1 धाव मिळालेली आणि पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतोय. अष्टपैलू गुणी खेळाडू, प्रतिभा संपन्न खेळाडू, न्यू फाईन ऑफ वडोली प्रीमियर लीग मध्ये सापडलेला जबरदस्त कोहिनूर हिरा अब्दुल्ला. हा एकच चेंडू झालेला आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन टोला मारला जातो. पकडो क्या जीतो मॅच. अब्दुल्लाच्या खेळीला पूर्ण विराम. बॅकफुटला जाऊन चेंडू जयेश येतोय. 1 गडी बाद 2 धावा झालेल्या. फरमान पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातो. 1 रन पळून काढली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 1 बाद 3. फराम पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजाची मार्कवर येतोय. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीची गोलंदाजी डावखुऱ्या फलंदाजाला. बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न. पंचांकडनं कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 1 बाउन्स. पंचांचा इशारा येतोय. राईट आर्म राऊंड. यॉर्कर लेनचा चेंडू खोदून काढला जातो. 1 रन पळून काढली जाते. एका धावने धाव संख्या 1 बाद 4. पुन्हा एकदा फरमान. या षटकामधला मला वाटतंय शेवटचा चेंडू. राईट आर्म राऊंड विकेट खेळण्यासाठी सज्ज होतोय जयेश. दिनेश बॅकफुटला जाऊन चेंडूला शॉर्ट ऑफ पूल केला जातो. चेंडू सीमा रेषे पलीकडे जातो की काय बघूया. खणखणीत दणदणीत पूलचा चौकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. पहिलं षटक संपलंय. धाव संख्या 1 बाद 8. अन्नदाता सुखी भव.
दुसरं षटक टाकण्यासाठी येतो रमीज भाबे आणि आपल्या पुत्राचा खेळ पाहण्यासाठी आंबिया भाबे सुद्धा उपस्थित आहेत। वडिलांना वाटतं की मेरे बच्चे ने कुछ अजब गजब करके दिखाना चाहिए। रमीज राईट आर्म होतं विकेट, पकडो क्या जीतो मॅच आणि चेंडू पहिला चेंडू शॉर्ट आर्म फुलचा पॉवरफुल चौकार पाहायला मिळतो। चौकारानं धाव संख्या 12। फूट टप्प्याचा चेंडू टाकला आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची दया मया न दाखवते अशा चेंडूला काय करायचं, योग्य दिशेला चेंडू पाठवला सरळ। हा 3 षटकांचा। पुन्हा एकदा रमेश राईट आर्म होतो विकेट, षटकातला दुसरा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू, यावेळेला मात्र चेंडू मारला जातोय। ऑन ड्राईव्हचा जोरकस फटकायच्या 2 धावा मिळतात की काय बघूया। एकाच धाव समाधान मानावं लागते। धाव संख्या जाऊन बोलली ती मला वाटते 13, 1 बाद 13। तिसरा रमेश दिनेश साठी गोलंदाजीसाठी सज्ज होते। या षटकातला तिसरा चेंडू राईट आर्म होतो विकेट, बघूया काय करतोय रमेश। जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला लागत नाही। पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, एक लेग बाईकच्या रूपाने धाव मिळते। धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14 वर। पुन्हा एकदा रमेश या षटकातला चौथ्यांदा राईट आर्म ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू मारला जातो, पकडो क्या जीतो मॅच। झेल सुटतोय, 2 धावा पाऊण काढल्या जात आहेत। 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16 वर। यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुलचा फटका पाहायला मिळतो। याच्यावर 2 धावा तर नक्कीच मिळू शकतील। अतिशय गचाळ ढिसाळ दळभद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, जिथे 1 धाव मिळायला मुश्किल होते। गलथान क्षेत्ररक्षणाने चेंडू सीमा रेषे पलीकडे धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 वर। हा सामना जर जिंकला कुठल्या संघाने नाही पण कोणाला, ऋषी स्पोर्ट्सने जर हा सामना जिंकला तर फरमान भुरे यांच्याकडनं शाही या दरबारामध्ये शाही खाण्याचा इंतजाम केला जाईल। षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं केली जाते। ये थाम थाम थाम, ये डंडा मत डाल, दूध फट के पनीर हो जाएगा, नुकसान हो जाएगा मेरा। क्या है साहब, ईमान चले का। अरे नहीं देखा। अरे बोल ना, मेरे को देखी की नहीं। तिसरं आणि निर्णायक हाणामारीचं
स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी येतोय भरोशाचा गोलंदाज अकरम. अकरम, अगर मेडन ओवर डालते हैं तो उनको 500 रुपए का नगद इनाम किसके जानिब से? कामरान के जानिब से. अकरम पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर गगनचुंबी भीमटोला, दो डाला. अकरम को किया चक्रम, अकरम को किया चक्रम. या षटकारानं धाव संख्या 26 वर अकरमवर जबरदस्त हल्ला केला जातोय. सद्दाम भाभे की तरफ से प्रति षटकारास 500 रुपये दिनेश साठी. मोजा एक तर झालेले 500 लागू झालेले आहेत. दोन चेंडू टाकून झालेले आहेत. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू. अंपायर वाइड का नो? वाइड वाइड. ओके. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा झेल उठतोय. वन बाउंड्री चेंडू सीमा पार जातोय. अकरम को किया चिक्रम. अकरम झालाय चक्रम. भोसला गया अकरम. डोळ्यासमोर अंधारी. अकरमच्या संपूर्ण शरीराचा थरकाप उडालेला आहे. अकरम को बिल्कुल चक्रम कर दिया है. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र वेगवान मारा. दॅट्स द लाईन बॉय. 3 चेंडू टाकून झाले का? 2 चेंडू टाकून झालेत आणि धाव संख्या मात्र प्रचंड वेगाने जाऊन पोहोचलेली ती 31 वर. चेंडू 3 झालेले आहेत. बरोबर धावा झालेल्या आहेत 31. अकरम यांचा पुढचा चेंडू राईट आर्म होतो विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त हल्ला केला जातो. किती 2 धावा की 3 धावा मिळत आहेत बघूया. फरमान यांच्याकडनं अतिशय गचाल डिसाल क्षेत्ररक्षण. 1च्या ठिकाणी 2, 2च्या ठिकाणी 3, 3च्या ठिकाणी 4थी पण धाव होते की काय बघूया. आणि 5वी पण धाव होते की काय बघूया. आबा आबा दुबीचा खेळ चालू आहे बघा. फरमान बौकला गये. फरमानला थकवा आलेला आहे. तुरंत शक्तीची गरज आहे. अबू सालेला 500 रुपये. असलम बाबे आणि नवाज भुरे. अंपायर रन किती? अंपायर 5 रन. 500 रुपयाचा नगद इनाम. टोटल धावा झालेल्या 40. बापरे. 4 चेंडू टाकून जाय. अकरम को किया चक्रम. बघा कमरेवर हात दिलेत. हातात झालेला आहे. भयभीत झालेला आहे. डर गये. रन 40. आम्ही 31 बोललो त्यावेळेला 35 धावा झाल्या होत्या. 35 आणि आता 5 आणि आता 40 धावा झालेल्या आहेत. त्याला सांगू ना आपण. पहिला चेंडू षटकार आला बरोबर. दुसरा चेंडू वाईड प्लस वाईड. त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार आला. त्याच्यानंतर पुन्हा चौकार आला. त्याच्यानंतर पुन्हा 5 रन आलेले आहेत.
36. किती आता 36 बरोबर ना. धाव संख्या 36. तू इकडे लक्ष दे. पुढचा चेंडू अक्रम्याचा. पुन्हा एकदा जोरकस मारला जातो. 1 रन पडून काढले ते दुसरी धाव घेतात की का बघूया. गचाळ ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अतिशय गचाळ. सर्व खेळाडूंना थकवा आल्यासारखं जाणवतंय. डोळ्यासमोर अंधारी येते. धाव संख्या 38. अक्रम यांची गोलंदाजी पूर्ण बोथट करून टाकलेली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप पुलचा फटका मारला जातो. याच्यावर 3 धावा तर नक्कीच मिळाल्याच पाहिजेत. आणि आता मात्र बरोबर 40 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 बाद 40 जिंकण्यासाठी बरोबर 41 धावांची गरज आहे. मशीन धावांचं यंत्र जबरदस्त पाऊस पाडला जातोय.
जबरदस्त चौकार. षटकारला दुसरा चेंडू. रोशन राईट आर्म राऊंड विकेट. दुसरा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. पंतांकडे दाद मागण्यात येते, मात्र पंच दोनों में कुछ सलाह मशवरा, दोनों में कुछ गुफ्तगू, उसके बाद कोई फाइनल डिसीजन आएगा हमारे तक. पंचांकडनं कुठला इशारा येत नाही. नो, अपील अक्षरशः फेटाळून लावलेला आहे. हो, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा रोशन. षटकातला तिसरा चेंडू. राईट आर्म राऊंड विकेट. आणि मला वाटतं झेल होतोय. प्रशांत बाद बडी मछली जाल में. मोठा मासा जाळ्यात अडकलेला आहे. प्रशांत नावाचं धोकादायक वादळ शमवलं जात आहे. रोशन यांचा आणि नवीन फलंदाज येतोय अनिल जाधव. एका बाजूला फरमान आणि प्रशांतने डावाची सुरुवात चौकाराने केली. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडूवर मात्र सीमा रेषेवर लॉंग ऑन सीमा रेषेवर झेल देऊन बाद झालेला आहे. झेल कुणी घेतला तो? नाही, झेल ऋत्विक याने झेल घेतला आणि प्रशांत नावाचं वादळ शांत करून त्याने तंबूमध्ये धाडलेला आहे. पुढचा चेंडू. रोशन राईट आर्म राऊंड विकेट. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला तर धाबाद करण्याची नामी संधी. गचाल ढिसाळ दळबद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. याच्यावर 3 धावा तर नक्कीच मिळाल्या पाहिजेत. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वर. पुन्हा एकदा रोशन अतिशय नियंत्रित मारा पॉवर प्ले मध्ये करतोय. टिचून गोलंदाजी. झेल उठतोय. फरमान नावाचं शस्त्र बोथट केलं जात आहे. तंबू में घबराहट. जगात हाय लय भाई. रमेश. धावसंख्या 2 बाद 8. 10 झाले का? 6. 2 बाद 6. 13 चेंडू आणि 35 धावांची गरज. 13 गेंदों में 35 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 30 रन्स रिक्वायर्ड 35. पुन्हा एकदा रोशन. बहुधा या षटक संपलं का? एक चेंडू बाकी आहे. राईट आर्म राऊंड विकेट. कलात्मक रीतीने ग्लान्स केला जातो. 1 रन पळून काढले जाते. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य. 2 बाद 7 जिंकण्यासाठी आता आमचे स्कोरर सांगतात 12 चेंडू आणि 34 धावा.
अब्दुल्ला राईट आर्म राऊंड द विकेट. जोरकस मारला जातोय चेंडू, 1 रन पण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट ठेवू शकतोय. अगोदर सामना नाजूक अवस्थेमध्ये झालेला आहे. 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेले, प्रशांत आणि परमान. हार्ड हिटर फलंदाज बाद झाले, त्याच्यामुळे सामन्यावर मात्र वर्चस्व मिळवलेलं आहे ती गोलंदाजी करणाऱ्या ऋषी स्पोर्ट्स संघाने. गोलंदाजी करणारा कुठला आहे? साई का? पुढचा चेंडू ग्लान्स केला जातोय सुरेखरित्या. चेंडू सीमा रेषे पलीकडे जातो की काय बघूया. आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय. 3 धावा तर पळून काढल्या जात आहेत. 1 धाव वाचवली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली 11 वर. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज. 10 चेंडू आणि 30 धावा. षटकार चौकार मारावंच लागेल. गोलंदाजाला भिडावं लागेल. गोलंदाजावर वरचष्मा मिळवावा लागेल. गोलंदाजाच्या छातीमध्ये धडकी निर्माण करावीच लागेल. वेगवान मारा, निर्धाव चेंडू. नऊ चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा अब्दुल्ला राईट आर्म राऊंड ओढो विकेट. कव्हरच्या दिशेने चेंडू मारला जातो. चेंडू सीमा रेषे पलीकडे जातो की काय बघूया. अतिशय गचाळ ढिसाळ. काय पंच काय चौकार का? चौकार. या चौकाराचा धाव संख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. गाना ये आजम भाबे की फरमाइश. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेखरित्या जबरदस्त फलंदाजी रमीज बाबे यांच्याकडनं. धाव संख्या जाऊन पोहोचली 16. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज. भाऊ फायटरचे सर्व खेळाडू आपण स्टेजच्या समोर विना विलंब पोचायचे. अगदच बुबेर यांनी सूचना दिलेली आहे डिंगडॉंग कडनं. भाऊ फायटर टॉस बॉक्स जवळ त्वरित या. पुन्हा एकदा अब्दुल्ला राईट आर्म ओव्हर द विकेट. पंच जातील कुणी काही दाखवायची गरज नाही. पंच स्वतः परीक्षण करतायत कुणी कुणाला. आणि या स्पर्धेला वेळात वेळ काढून भेट दिली दिग्गज व्यक्तिमत्व यांचं मोलाचं आर्थिक सहाय्य लाभलेलं माननीय जिजाऊ संघटना महाराष्ट्र वाडा तालुका अध्यक्ष सामरे साहेबांची मोठी ताकद. माननीय शशिकांतजी पाटील साहेब आपण आलात. या वडोली प्रीमियर लीगला आपण भेट दिली वडोली गावाकडनं आणि जिजाऊ संघटना शाखा वडलीकडनं आपले धन्यवाद. डिंगडा वडली मंडळाकडनं थँक्यू. थँक्स अ लॉट. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिजाऊ संघटना वाडा तालुका अध्यक्ष शशिकांतजी पाटील साहेब थँक्यू. नो बॉल. नो आणि फ्री हिट असेल ना पुढच्या चेंडूवर. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू मारला जातो. 1 रन पळून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगला देऊ शकतोय. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षक कोण आहे? अतिशय गचाळ गलथान दळभद्री असं क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेली आहे 19. षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती 22 पाहिजे.
आजम भाबे यांची फरमाईश लावली जाते. आता शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी जयेश येतोय. बघूया जयेश, त्याच्या नावामध्ये जय आहे, परंतु बघूया प्रत्यक्ष आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. 6 चेंडू 22 धावा. सत्व परीक्षा रमीज आणि अनिल यांची पाहिली जाईल. माननीय शफीक भाबे यांचा सत्कार अरबाज भोरे यांनी करावा अशी विनंती करतोय. 1 रन पळून काढली जाते. गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी अंडरआर्म थ्रो करून सुद्धा फलंदाजाला बाद करता आला नाही जयेश यांना. घरच्या मैदाना वडोली प्रीमियर लीग मध्ये अशा प्रकारचं क्षेत्र. मिस्टर आमीन भुरे आपको स्टेज पे आना है, प्लीज वेलकम. आपको विनंती है मिस्टर आमीन भुरे, प्लीज वेलकम द स्टेज. माननीय रमन जाधव यांचं आगमन झालंय, आपलंही हार्दिक अधिक स्वागत. आपण मुख्य मंचावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. वेलकम स्टेज. निर्धाव चेंडू पडतोय. भेदक मारा. 4 चेंडू 21 धावा. भिवंडीचे समाजसेवक माननीय बाळू गायकवाड साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचे सहकारी मित्र, आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम बाळू गायकवाड साहेब. या WPL लीगला आपण वेळात वेळकडून भेट दिली. आपलं वाडा तालुक्यातील वडोली गावातील या लीग मध्ये हार्दिक अधिक स्वागत. किती धाव? 1 का? एका धावेने धाव संख्या जाऊन पोचली. माननीय आयान अन्सारी, मिस्टर आयान अन्सारी सर, प्लीज वेलकम. त्यांचे सहकारी मित्र आपण ही मंचावर या. वेलकम. रमीज को ऑल दी बेस्ट का है, रमीज साचू को. आणि षटकार अनिल जाधव यांच्या बॅट मधून षटकार बनतोय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. किती चेंडू टाकून झालेले आहेत? 1. आणि धावा किती पाहिजे? 13. नो बॉल टाकला आणि त्याच्यावर षटकार मारला. असं काहीही होऊ शकतंय. फलंदाज बाद. आणि दोन्ही संघ या ठिकाणी यायचे. बी फास्ट नाव आणि या ठिकाणी साई 11 स्पोर्ट मॅच जिंकलेली आहे. त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. आणि मंचावरील सर्व अतिथीगणांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक ट्रॉफीच्या समूहात आपण फोटो शूट करणार आहोत. सर्व मान्यवर आपण स्टेजवरील आपण स्टेजच्या समोर यायचंय. फायनल मॅचची नाणेफेक मैदानातच केली जाईल आणि फोटोशूट केले जातील. प्लीज वेलकम माननीय रमणजी जाधव साहेब, माननीय सद्दामजी भाबे साहेब, माननीय सर्व अतिथीगण, व्यासपीठ, गायकवाड साहेब आपण सुद्धा यायचंय. पाहुणे मंडळी, सर्व मान्यवर मंडळी आपण सुद्धा यायचंय या ठिकाणी. लास्ट मॅच, फायनल मॅच, मेगा फायनल. भाऊ फायटर वर्सेस साई 11 स्पोर्ट.